जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. नैमिषारण्य आता संपूर्ण काबीज करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जयघोष झाला कर्णाच्या नावाचा. महाराज कर्ण जयतू, महाराज कर्ण जयतू. प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाचा जयघोष झाला. अयोध्या सोडून इरावती नदी ओलांडून कुशीनगर, श्रावस्ती, कपिलवस्तू ही कोसलांची प्रसिद्ध नगरं त्यांना मागं टाकली. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. आता कर्णाच्या सैन्याचं तोंड थोडंसं हिमालयाच्या दिशेकडे वळलं. आता पुढं होतं ते काष्टमंडप या नगरावर चढाई करण्याची. पुढं किरीतांच्या राज्यात प्रवेश करण्यात आला. त्याचं नेतृत्व 7 बलशाली राजे करत होते. पण एक मोठी आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली आणि ती अशी की एका भरारीतच काष्टमंडप गाठण्यात आला. किरीतांचे राजे स्वतःहूनच शरण आले. कदाचित राजदंडाचा मानदंड, दिग्विजयाची घोडदौड त्यांच्या आधीच लक्षात आली होती. पण पुढं मोठा डोंगर उभा ठाकला होता. आतापर्यंत सर्व राज्य खूप सहजतेनं कर्ण आणि त्याच्या फौजेनं काबीज केली होती. पण आता पुढं होती मिथिला, माता सीतेची मिथिला. पण या नगराला कुठलंच खंदक नव्हतं. त्याचं कारण असं की जवळपास कुठलीच नदीही नव्हती. अशातच कर्णाच्या सैनिकांनी हा हा म्हणत नगरात प्रवेश केला. पण किल्ल्याच्या महाद्वाराचं रक्षण करण्यासाठी रथात सार्थ होऊन महाद्वाराचं रक्षण करत होते. तटबंदीवर रक्षणासाठी आणखी सैनिक होते. कर्णाच्या सैन्यानं बाणाचा वर्षाव सुरू केला. एक एक सैनिक जणू दाण्यासारखे टप 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 टिपल्या जाऊ लागले. अशातच बाहुलाश्व आणि कृती दोघेही एकत्र कर्णावर धावून आले. खडगांचं युद्ध जुंपलं. तुताऱ्या नगाडांचा आवाज सर्वत्र घुमायला लागला आणि एकमेकांवर सर्व तुटून पडले. दोघंही एकत्र हल्ला करत असतानाही कर्ण कुणालाही आवरत नव्हता. शेवटी कर्णानं कृतीला निशस्त्र करून त्याच्या गळ्यात आपलं धनुष्य अडकवलं आणि ते तसंच रोखून धरलं. हिरण्यवर्म चौताळला. त्यानं रथासहित उचलून कृतीला बाजूला फेकलं. हे सगळं बघून बाहुलाश्व हल्ला. त्याला वाटलं आपला पुत्र आता कामी आला. त्याला काय करावं कळेच ना. तो हातातलं शस्त्र बाजूला ठेवून कृतीच्या देहाकडे धावत निघाला. पण तिथं जाऊन त्याला जरा हायसं वाटलं, कारण कृती फक्त मूर्छित पडला होता. अजून त्याला काहीही झालं नव्हतं. हे बघून बाहुलाश्व शांत झाला. हिरे, माणिक, भेटवस्तू हे सगळं देऊन कर्णानं मिथिला सोडली. संपूर्ण जिंकत आलेल्या राज्यांना हातधडकी बसली होती. राजदंडाचा भर सभेत अपमान करणाऱ्या पितामहांनी हा क्षण खरंच अनुभवण्यासारखा होता. राजदंडाची मिरवणूक काढण्यात आली. सर्वजण ऐटीत चालत होते. रोम रोम हर्ष त्या सगळ्यांमध्ये भरलेला होता. एक सैनिक विजयाची वार्ता घेऊन लगेच परत हस्तिनापुराकडे निघाला. हस्तिनापूर सोडून जवळपास आता 1 ते 1.5 महिना झाला होता. कर्ण आणि शोण एका बुरुजावर बसून हस्तिनापुराच्या आठवणीत रमून गेले. महारथी कर्ण.